नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सव आणि आध्यात्मिक संदेश जीवनाचे तत्वज्ञान याचे प्रतीक आहे. होळी हा त्यापैकी एक महत्त्वाचा सण, जो रंग, आनंद, भक्तीचा एक अद्भुत संगम मानला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा सण केवळ बाह्य रंगाचा उत्सव नाही, तर प्रेम, करुणा आणि सुसंवादाने अंतर्मनाला रंगवण्याची संधी आहे. यंदा 2 मार्च 2026 रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीचा संबंध भक्त प्रल्हाद आणि त्याचे वडील हिरण्यकश्यपू यांच्या कथेशी आहे. हिरण्यकश्यपू हा एक राक्षस होता, ज्याने त्याच्या अहंकाराने स्वतःला देव घोषित केले. तथापि त्यांचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंचा एक निष्ठावंत भक्त होता. असंख्य यातना सहन करूनही प्रल्हादाची भक्ती अढळ राहिली. शेवटी अग्नीने न जाळण्याचे वरदान मिळालेली हिरण्यकश्यपूची बहीण होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. पण दैवी न्यायाने होलिका जळून राख झाली आणि प्रल्हाद वाचला. या स्मृतीमध्ये होलिका दहन साजरे केले जाते. हे दहन केवळ लाकूड, शेणाच्या गौऱ्या आणि खांबाचे नाही, तर अहंकार, क्रोध, मत्सर आणि पापी प्रवृत्तीचे आहे. होळी हा केवळ रंगाचा उत्सव नाही, तर आत्मशुद्धीचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती असली तरी जर आपल्या हृदयामध्ये भक्ती आणि सत्याचा प्रकाश असेल, तर कोणतीही होलिका आपल्याला जाळू शकत नाही. होळीच्या आधी होलाष्टक सुरू होते, म्हणजेच त्या 8 दिवसामध्ये भक्त प्रल्हादाला असह्य वेदना दिल्या गेल्या होत्या. त्यामुळे आपल्या पृथ्वीवरती देखील या 8 दिवसामध्ये म्हणजेच होलाष्टक काळामध्ये, जो काळ 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, तो 2 मार्चपर्यंत असणार आहे. या काळामध्ये वातावरणामध्ये भरपूर नकारात्मक शक्ती असते. या शक्तीचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो. लहान मुलांना त्रास होतो. मोठ्या व्यक्तींना देखील त्रास होतो, कारण वाईट प्रवृत्तीचे लोक काही तंत्रमंत्राचा वापर या काळामध्ये करत असतात. त्यामुळे 2 मार्च होळीच्या दिवसापर्यंत कोणी कितीही मागितलं तरी ह्या 3 वस्तू आपल्या घरातून आपल्याला अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत. मला माहिती आहे 99% लोकांना ह्याबद्दल माहिती नसेल. कारण जर ह्या 3 वस्तू आपण आपल्या घरातून दिल्या तर लक्ष्मी साथ सोडेल, घरामध्ये दारिद्र्य येईल, गरिबी येईल. तर अशा कोणत्या 3 वस्तू होलाष्टक काळामध्ये तसंच 2 मार्च होळीच्या दिवशी चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत, याबद्दलची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, यंदा 2 मार्च 2026 वार सोमवारी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. याच दिवशी हुताशनी पौर्णिमा देखील असते. होळी म्हणजे अग्निदेवतेची पूजा. हिंदू धर्मामध्ये अग्नीला देवतांपर्यंत पोहोचवणारा दूत मानले जाते. अग्निदेव हे देव आणि मानव यांच्यामधील संदेशवाहक आहेत. आपण जे काही अग्नीमध्ये अर्पण करतो ते थेट देवांपर्यंत पोहोचते. अग्नी आपल्या पापांचा नाश करतो, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो, संकट आणि दारिद्र्य दूर करतो. होळीच्या दिवशी अग्नीची पूजा केल्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, नकारात्मक शक्ती नष्ट होते, आजारपणापासून संरक्षण मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात, घरामध्ये सुख शांती निर्माण होते. तर हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ यंदा 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार असून पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा, जिला आपण होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा या नावाने ओळखतो, ती 2 मार्च 2026 सोमवारी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी होळीचे दहन केले जाणार आहे. तसंच 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे. मात्र चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत असल्यामुळे धर्मसिंधू ग्रंथातील नियमानुसार होळी दहन 2 मार्च रोजी संध्याकाळी करणे योग्य मानले जाते. तर 3 मार्चला धुलिवंदन साजरे केले जाणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील असणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्यामुळे त्या संबंधित सूतक काळाचे नियम पाळणं आवश्यक आहे.
होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रातही होळीला विशेष महत्त्व आहे. होलिका दहन म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मक भावना, दुर्गुण अग्नीमध्ये जाळून टाकण्याचे प्रतीक आहे. होळीचा अर्थ फक्त लाकडं जाळणं नाही, तर लोभ, क्रोध, अहंकार, द्वेष आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करणे हाच या सणाचा खरा संदेश आहे. म्हणूनच आपण हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्या मनातील नकारात्मकता होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करून चांगले गुण अंगीकारले जातात. त्याचप्रमाणे होळीशी संबंधित अनेक धार्मिक कथा देखील सांगितल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये काही ठराविक नियम सांगितले गेले आहेत. विशेष म्हणजे या दिवशी कोणी कितीही विनंती केली किंवा कोणी कितीही आग्रह केला तरी या 3 गोष्टी आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत. जर होळीच्या दिवशी घरातून या 3 गोष्टी बाहेर दिल्या तर देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. आर्थिक अडचणी, आजारपणं, भांडणं आणि दारिद्र्य येण्याची शक्यता असते. तर होळीच्या दिवशी मंदिरासमोर गल्लीमध्ये होळी पेटवली जाते आणि त्या होळीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या जातात. म्हणजेच वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. परंतु या दिवशी काही वस्तू इतरांना दिल्यास त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. अनेक वेळा आपण म्हणतो की खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाही. याचे कारण म्हणजे विशेष स्थितींवर झालेल्या छोट्या-छोट्या चुका. आणि म्हणूनच या दिवशी आपण विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकूनही करायच्या नाहीत. ज्यामध्ये आपल्याला या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं टाळायचं आहे. त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी किंवा जांभळा रंग परिधान करू शकता. स्त्रिया आणि पुरुषांनी होलिका दहन करताना डोके झाकलेले असावे, केस मोकळे ठेवू नयेत. स्त्रियांनी होळीची पूजा करत असताना आपल्या डोक्यावरती साडीचा पदर आवर्जून घ्यावा. तसंच पुरुषांनी देखील होलिका दहन करत असताना किंवा होळी पेटवत असताना आपल्या डोक्यावरती रुमाल किंवा टोपी अवश्य वापरावी. उघड्या डोक्यांनी होळीचे दहन किंवा होळीची पूजा करू नये. तसेच या दिवशी पौर्णिमा असल्याने सत्यनारायण पूजा कधी करावी हा प्रश्न देखील पडतो. तर पहा, पौर्णिमा तिथी ही 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 समाप्त होत आहे. त्यामुळे सत्यनारायणाची पूजा आपल्याला 2 मार्च रोजी सायंकाळी 6 नंतर करावी लागणार आहे. कारण 3 मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. होळी दहनाचा शुभ मुहूर्त 6:30 ते 8:30 दरम्यान आहे. 3 मार्च रोजी धुलिवंदन असल्यामुळे त्या दिवशी होळी दहन किंवा सत्यनारायण पूजा करता येणार नाही. आता आपण पाहूयात की होळीच्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या 3 वस्तू चुकूनही आपल्या घरात कोणालाही द्यायच्या नाहीत. तर पहा, ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नयेत किंवा कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नयेत. या दिवशी कर्ज व्यवहार केल्यास म्हणजेच उधार उसनवारीवरती आपण पैसेची देवाणघेवाण केल्यास घरातील लक्ष्मी अर्थात पैसा जो आहे तो स्थिर राहत नाही. घरामध्ये पैसा टिकत नाही. बघा, तुम्ही म्हणाल की आपल्याला होळीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून आणायच्या असतात. मग अशा वेळेस पैसा तर आपल्याला द्यावाच लागतो. काही वस्तू खरेदी करून आणत असताना पैसे देणं चालतं. पण उसने किंवा कर्जाचे व्यवहार करणं आपल्याला या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी तसंच होलाष्टक काळामध्ये टाळायचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे बघा, या दिवशी आपल्या लग्नातील वस्तू म्हणजेच विवाहित महिलांनी ज्या लग्नात मिळालेल्या वस्तू असतात, अगदी दागिन्यांपासून ते लग्नातील इतर मौल्यवान वस्तू कोणालाही वापरायला किंवा दान म्हणून द्यायच्या नाहीत. कारण बघा, या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व आहे. पण दान करत असताना कोणत्या वस्तू दानात द्याव्यात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या लग्नातल्या वस्तू जर आपण होळीच्या दिवशी दानात दिल्या तर पतीच्या कुंडलीतील शुक्र ग्रह दुर्बल होतो आणि त्याची प्रगती थांबते. तसंच या दिवशी आपल्याला घरातील लक्ष्मी स्वरूप अशा काही वस्तू असतात, त्या देखील चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. ज्यामध्ये आपल्या घरातील मीठ, जे लक्ष्मीचा भाऊ समजलं जातं. मग ते साधं मीठ असेल, सैंधव मीठ असेल किंवा खडे मीठ असेल, कोणत्याही स्वरूपातील मीठ आपल्याला या दिवशी कोणालाही द्यायचं नाही. त्यानंतर घरातील साखर, दूध, दही यासारख्या वस्तू देखील कोणालाही होळीच्या दिवशी देऊ नयेत.
या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात. त्याचप्रमाणे आपल्या घरातील झाडू देखील कोणालाही देऊ नये. झाडू हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्याचबरोबर होळीमध्ये काही वस्तू ज्या असतात त्या टाकणं खूप शुभ मानलं जातं. तर या 7 वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही होळीमध्ये नक्की टाकाव्यात. तर त्यामध्ये गाईच्या शेणाच्या गौऱ्या असतील, ज्यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे काळे तीळ, ज्यामुळे जर आपल्याला प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष कमी होतो, शनिदोष शांत होतो. मूठभर जऊ म्हणजे सातू, यामुळे आर्थिक समृद्धी वाढते, धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी नारळ देखील अर्पण केलं जातं. नारळ संकटांचा नाश करतो, घरातील अडथळे दूर होतात. तांदूळ अर्पण केल्याने अन्नधान्याची कमतरता भासत नाही. साखर किंवा गूळ नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण करतो. कापूर वातावरण शुद्ध करतं, वाईट शक्ती यामुळे दूर होते. या सर्व वस्तू अग्नीमध्ये अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करायची आहे. ओम अग्नेय नमः, ओम अग्नेय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही होळीची पूजा करत असताना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य लाभतं. त्याचबरोबर होळीला 3 किंवा 7 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये पूर्णावरणाचा नैवेद्य जो आपण तयार केलेला असतो, तो आपल्याला होळीच्या दहनामध्ये अर्पण करायचा आहे. असं केल्याने आपल्या कुटुंबाची भरभराट होते. कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी होळीसमोर आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. होळी हा सण फक्त रंगाचा सण नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मकता जाळून टाकण्याचा दिवस आहे. 2 मार्च 2026 रोजी येणाऱ्या हुताशनी पौर्णिमेला अग्निदेवतेची मनोभावे पूजा करा आणि ह्या 7 वस्तू अग्नीमध्ये अर्पण करा. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम राहील. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे होलाष्टक काळामध्ये जो की 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान तुम्हाला या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर थोडासा लेट बघितला तर होळीच्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरी देखील तुम्ही या ज्या वस्तू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केलेला नारळ बरेच जण बाहेर काढतात आणि त्याचा प्रसाद तुम्हाला देण्याचा प्रयत्न जर केला तर तिथे तुम्ही तो प्रसाद कोणाकडूनही घ्यायचा नाही. पांढऱ्या रंगाच्या वस्तू देखील या दिवशी खाणं तुम्हाला टाळायचं आहे, कारण होळीच्या दिवशी अनेक गोड पदार्थ, मिष्टान्न बनवले जातात. पण आधी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा नकारात्मक वृत्तीची लोकं जे असतात ती या काळामध्ये तंत्रमंत्र क्रिया करत असतात, ज्यामुळे आपल्या कुटुंबियांना त्याचा त्रास होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं या काळामध्ये खूप किरकिर करतात, रडतात. मोठ्या मुलांना देखील बरेचसे त्रास होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी या काळामध्ये काही गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. कोणी कितीही आग्रह केला तरी या वस्तू तुम्हाला घरातून द्यायच्या नाहीत आणि कोणाच्याही घरातून तुम्हाला या वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या घ्यायच्या नाहीत. कारण याचे उलट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात. होळीची पूजा करून झाल्यानंतर जर होळी थोडीशी शांत झालेली असेल तर तिथून थोडीशी राख उचलून आपल्याला घरात आणायची आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला ती राख थोडी-थोडी टाकायची आहे. जेणेकरून आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी येईल. वाईट वृत्तींचा नाश व्हावा यामुळे होलिकेचं दहन केलं जातं. त्यामुळे होलिकामध्ये आपल्याला आवर्जून गुलाल हा अर्पण करायचा आहे. गुलाल जो आहे तो तुम्ही या दिवशी थोडा का होईना नवीनच विकत आणायचा. सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांना तो गुलाल अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर तिथे देखील हा गुलाल तुम्हाला थोडा-थोडा टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडासा गुलाल आपल्याला होलिका दहनमध्ये अर्पण करायचा. तो गुलाल आपल्याला आपल्या भांगात म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांना सिंदूर लावण्याची सवय असते. तिथे होळीच्या दिवशी आवर्जून आपण एकमेकींना हा सिंदूर जो आहे तो गुलाल लावायचा आहे. असं केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. घरामध्ये, कुटुंबामध्ये सौख्य नांदतं, पतीला आयुष्य लाभतं. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नेहमी लक्षात ठेवायला हव्यात आणि होळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात, ही माहिती मी शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी मनाला भावला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त
शेअर करा, जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल. चला तर मग भेटूयात पुढे अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.